या प्रकाशजी कोळी आपण आमच्या मुख्य मंचावरती या. टायमर ऑन असेल. सर्व संघांना या सूचना आहे. 5 ओव्हरचा मॅच आहे म्हणजे 4 ओव्हर करता तुम्हाला 20 मिनिटं दिलेत. त्यापेक्षा जास्त वेळ जर दवडला तर तुम्हाला एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल आणि त्याहून जास्त वेळ गेला तर मग तुम्हाला पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. बॉलिंग मार्कवरती कोचिवडे संघाचा अष्टपैलू खेळाडू अमृत वैती आलाय पहिलं षटक घेऊन. पंच दीपेश दिंडेकर सर आणि अक्षय बोकाळे सरांना आपण पाहतोय ॲज अ अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. गेम ऑन. पॉवर प्लेचं पहिले षटक. बॉलिंग मार्कवरती अमृत. स्ट्राईक एंडला निमेश. नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. लेट्स प्ले. गेम ऑन. पहिला बॉल अमृत वैती. बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक इनला निमेश. 5 ओव्हरचा मॅच. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी की फलंदाजी हे पाहिलं जाईल. पहिला बॉल टाकण्याकरता अमृत वैती सज्ज होतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला बॉल इनसाइड आउट करून खेळायचं होतं. कव्हरला खेळलेला फटका. कव्हरला स्टिपलाय जेल. पहिल्या बॉलवरती पहिला गडी गारत. पहिला विकेट. निमेश गोल्डन डक वरती पहिला गडी बाद होतोय. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची वर्णी लागले आणि सध्या या पहिल्याच बॉलवरती फटका चांगला होता. गॅप शोधू शकला नाही आणि त्याचं कारण आहे कव्हरला फिल्डर तैनात आणि त्याच अनुषंगाने एक गोलंदाजी केली होती. विशाल कोहली आलाय मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन करता. 40+ खेळाडू आहे आणि जबरदस्त या ग्राउंडवरती नेहमीच अधिराज्य गाजवले. अष्टपैलू खेळाडू अनेक वर्ष एकविरा टीम मधून खेळत असताना अनेक मॅचेस जिंकवल्यात आणि या संघाचा एक खरा सूत्रधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तोच आलाय मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट पोझिशन नंबर 3 वरती 1 डाऊन विशाल कोहली. अमृत वैती पहिल्या बॉलवरती विकेट घेतलाय. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. बॅकफुट पंच पाहिलं तर या बॉलला अगदी स्क्वेअर कटचा फटका खेळला. पॉइंटला फिल्डर आहे आणि तिथे मात्र एक धाव गली रिझन मध्ये चेंडू गेला होता. 2 चेंडू 1 धाव. सकाळचं सत्र सकाळचं पर्व. सकाळी फार कमी षटकार चौकार येत आहेत असं आपण 2 दिवसांमध्ये पाहिलंय. परंतु अंदाज आहे या ग्राउंडचा एकविरा नायगाव टीमला. ऑन साइडला सर्कल तोडण्याचं काम केलंय. गॅप मध्ये चेंडू जातोय. मिड विकेटचा फिल्डर पुढे येतोय आणि जबरदस्त फिल्डिंग. ओ डायरेक्ट हिट. बॅट हवेत राहिली आणि इथे त्या क्षणाला पंचांचा बोट हवेमध्ये. इथे इशारा आलाय रनआउटच्या माध्यमातून. गेलाय विकेट. गॉन.
मध्ये आलाय शैलेंद्र घोडेकर, टेनिस विश्वातील एक आयकॉन प्लेयर आणि या पंचक्रोशीतील सर्वाधिक नावलौकिक करणारा खेळाडू आहे. शैलूला आपण पाहतोय 6 बॉल 6 षटकार रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. अनेक टुर्नामेंट गाजवलेत, अनेक मॅचेस जिंकवलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये सध्या त्याला पाहतोय 2 विकेट गेल्यानंतर दबाव एकविरा नायगाव टीम वरती जबरदस्त गोलंदाजी. म्हणून सांगितले की ही रायव्हलरी राहिले. मागील 2 ते 3 सामने पाहिले, एकमेकांच्या अपोजिट खेळलेत आणि जबरदस्त ती चुरस फाईट कोचिवड्या संघाने दिले एकविरा नायगाव टीमला. म्हणून हा जो मॅच आहे ना एक प्रकारची रायव्हलरी राहिले आणि या ग्राउंड वरती सध्या एकविरा नायगाव अडचणीमध्ये आलाय. पहिलं षटक अमृत वैदी जबरदस्त गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन जागा बनवली, या लेंथला ओळखलं आणि इथे मात्र बॅकफुट पंच खेळत असताना अपरकटचा फटका. 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट केले. रुपेश कोळी सलामी वीर, नेहमीच जास्तीत जास्त धावा करणं रण मशीन. एकदा का बॅट लागली का मोठमोठे फटके या खेळाडूकडे आहे आणि आता सध्या रुपेशला चालणं फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये. टीमची धावसंख्या आहे टोटल 4. हो यावेळी काय जबरदस्त बॅक ऑफ द लेंथ होती आणि तिथे पहिला बॉल थोडासा टॉस झाला, अचंबित केले, सरप्राईज केले, रायझिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. अमृत वैती हेच मैदान गाजवलं होतं मागील 2-3 स्पर्धा, अनुभव आहे या मैदानाचा आणि नेहमी सातत्याने कन्सिस्टन्सी राहिले अमृतची. शेवटचा बॉल देखील स्विंग अँड मिस, लेग कटर बॉल बाहेर निघून जातोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये राहिलाय अमृत वैतीचा बोलबाला. प्रकाश 11 कोचिवडा संघ जबरदस्त गोलंदाजी करतोय. 4 धावा 2 गडी बाद पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यावर रितेशजी गंगेकर साहेबांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. भरपूर सारी मेहनत, भरपूर चांगला सपोर्ट या स्पर्धेला त्यांचं राहिलंय. जबरदस्त अंपायरिंग आणि चांगला सपोर्ट करतायत. वेलकम रितेश गंगेकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. दीपेश दिंडेकर, अक्षय बोकाळे, रितेश गंगेकर, त्यानंतर जर पाहिलं राहुल घुसेकर, या सर्वांची जबरदस्त मेहनत आहे. प्रत्येकाने चांगले योगदान दिले. रुपेश कोळी यांनी देखील जबरदस्त अंपायरिंग केले. या सर्वांचं करूया कौतुक, आभार. बॉलिंग मार्कवरती आलाय मॅन इन फॉर्म या टीमचा महत्वाचा गोलंदाज मिस्टर मानव. इनसाइड आउट कन केलेला फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक लागले शर्यत आणि पाहता पाहता चेंडू त्याला बीट करून येतोय. शैलेंद्र घोडेकरच्या बॅट मधून चौकार. पाहिलं तर ऑन दी अप इनसाइड आउट जबरदस्त फटका, ओव्हरच्या वरून खेळलेला हा चौकार. शैलेंद्र घोडेकर टेक्निकली प्लेयर आहे आणि बॉलच्या मेरिट वरती खेळणारा हा खेळाडू. अनेक उन्हाळे पावसाळे टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत. मोठमोठ्या खेळाडूंच्या अगेन्स्ट जबरदस्त आपला दमखम धमाका दाखवताना या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पाहिलं तर इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर येतोय आणि स्ट्राईक एंडला फेकी केले. तिथपर्यंत 2 धावा. मानव जर पाहिला तर नक्कीच जबरदस्त रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती आणि ऑल इंडिया ओपन आयकॉन प्लेअर अंकुर सिंग यांच्या माध्यमातून त्यांना कॅश प्राइज देखील दिलं होतं आणि सांगितलं होतं की येणारा फ्युचर ब्राईट आहे मानवचं. म्हणून मानव कमी वयात जास्त प्रगती केली या गोलंदाजाने. एक विकेट टेकर गोलंदाज आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय, गॅप मध्ये फिल्डर आहे, चेंडू जातोय सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा, क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्ह, शैलीवच्या बॅट मधून चौकार. काय फटकेबाजी, इम्प्रेस केलंय. एकतर बॅकफुट पंच, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, मिस्टर 360
शैलेंद्र घोडेकर याला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना या खेळपट्टीचा अंदाज आहे. घरचं मैदान आणि होम पिच वरती जबरदस्त क्लासिकल स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चौकार. ओ भन्नाट वेग, जबरदस्त वेग. आता मात्र या बॉल वरती बॅटर बीट झाला. चांगला बॉल आला. 2 ते 3 चेंडू जर पाहिले तर तितके खराब नव्हते, तितके चांगले शॉट सिलेक्शन शैलेंद्र घोडेकरच्या माध्यमातून. त्यानंतर इथे हा डॉट बॉल येतोय. 4 बॉल. जबरदस्त फटका पुन्हा एकदा. आता मात्र ऑन साइडला चेंडू आलाय आणि लॉंग ऑनला अमृत वैती आहे. चेंडूला कलेक्ट करतोय तिथपर्यंत 1 धाव. आतापर्यंत 5 बॉल आणि टीमची धावसंख्या आहे टोटल धावा सध्या 15 धावा, 2 विकेट. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. मानव पायातला बॉल, मोठा फटका आलाय का? यस डेफिनेटली. जबरदस्त टेक्निकली खेळलेला फटका. टी फॉर टायमिंग आणि टी फॉर टेक्निक. जबरदस्त फटका आउट ऑफ द पार्क येतोय. आर के धमाका बिग बॅश षटकार. 6 धावेने धावफलक 21, 2 ओव्हर. खेळला ऑन द राईज षटकार आपण पाहतोय मिस्टर रुपेश कोहलीच्या बॅट मधून. म्हणून सांगितले की रुपेश जितका वेळ क्रीज वरती राहील ना तितका दबाव कोचिवड्या संघावरती असेल, कारण की त्या प्रकारचा तो खेळाडू आहे आणि टेक्निकली फटके टायमिंग नुसार खेळणारा खेळाडू. ऑन टाइम आहे. टायमर कडे देखील आपण लक्ष देतोय. 9 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त झाले. अमृत वैती आलाय बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. सेकंड स्पेल मध्ये आलाय. बॅक ऑफ द लेंथ इनसाइड आउट. पुन्हा एकदा कव्हरला खेळलेला कव्हरचा लवर शैलेंद्र घोडेकरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार कव्हर ड्राईव्हचा चौकार. शैलूच्या बॅट मधून आतापर्यंत 6 बॉल मध्ये 15 धावा आल्यात. 25 धावा टीमच्या झाल्यात. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळायचं होतं. कव्हर पॉइंटला आता चेंडू प्रस्थान होतोय. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. फिल्डर आहे, चेंडूचा पाठलाग करेल, चेंडूला अडवेल, गॅदर करेल, फेकी करेपर्यंत सध्या 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 27 धावा. दीपांशू चांगली स्कोरिंग, चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची आहे. हार्दिक क्रिश याला देखील आपण पाहतोय जबरदस्त स्कोरिंग ते करतायत. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 27. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन जागा बनवून बॅकफुट पंच. आणखीन एक शैलेंद्र घोडेकरच्या बॅट मधून येतोय. जबरदस्त क्रॅकिंग स्क्वेअर कट बॅकफुट पंच चौकार. ओव्हरचे 3 बॉल पाहिले तर चौकार, 2 धावा चौकार. याही ओव्हरचे 3 बॉल पाहिले तर चौकार, 2 रन आणि चौकार. शैलेंद्र घोडेकर जबरदस्त बॅटिंग करतोय आणि या खेळपट्टीला कशा प्रकारे खेळायचंय, या ग्राउंडच्या दिशेने कशा प्रकारे ग्राउंड शॉट खेळायचंय याचं उत्तम उदाहरण म्हणजे शैलेंद्र घोडेकर. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून खेळलेला डीप कव्हरला बॉल जातोय. फिल्डर जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट्स. अगदी बॉल पाहिला तर फिल्डिंग करत असताना थोडासा दगा दिला होता बॉलने, परंतु जबरदस्त उडी मारून हा बॉल पकडलाय. इथे 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 33च्या घरामध्ये. 33. 4 बॉल. यानंतर होणारा मॅच जेम्स बॉन्ड राई आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही टीमचे कॅप्टन एका इनिंग नंतर टॉसला येतील.
स्ट्रेट फटका खेळायचा होता. मिडॉनच्या दिशेने बॉल आलाय, फिल्डरने बॉल अडवलाय, कॅरी केलाय. एक चान्स घेणं गरजेचं होतं. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित प्रश्न विचारला असता पंचांकडे. एक रननी धावपळक पुढे येते. टीमची धावसंख्या 5 बॉल 34 धावा 34. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. पुलर लेनचा बॉल केलाय पुल. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. रुपेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या आहे टोटल धावा 40 धावा. 40+चे खेळाडू शैलेंद्र घोडेकर यांना आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. आणि रुपेश या अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आणि याही बॉलवरती जर पाहिलं तर षटकार म्हणजे मागील 2 ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आणि पहिल्या बॉलवरती चौकार हे दृश्य पाहिलं गेले. 3 ओव्हर 40 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा आणि त्यानंतर येणाऱ्या 12 बॉलमध्ये आल्या 36 धावा. स्वप्नील कोहली आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. प्रकाश कोहली यांचे सुपुत्र आणि सध्या बॉलिंग मार्कवरती स्वप्नीलला बोलवलंय. विकेट टेकर, गोलंदाज, कमबॅक करणारा खेळाडू आणि इथे डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये राहावं लागेल. स्वप्नील आलाय. पहिला बॉल चौथ्या ओव्हरचा. शैलेंद्र घोडेकर स्ट्राईक एंडला आणि सध्या चांगल्या मूडमध्ये आहे. स्लोवर वन खाली राहिलाय. सबमरीन डिलेव्हरी. इथे ही लेन चांगली आहे, ही लाईन चांगली आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय स्वप्नील, जास्तीत जास्त बॉल जर पाहिलं तर स्लोवर वनच्या माध्यमातून तो हाताळतोय आणि सध्या डॉट बॉल येतोय. मला वाटतंय मागील जे 12 बॉल झाले त्यामध्ये एकच डॉट आला होता. 13 बॉलमध्ये हा दुसरा डॉट बॉल आलाय. स्लोवर वन, घुटना टेक, सिक्सर देख. आपला फेवरेट फटका शैलूने खेळलाय आणि फेवरेट फटका खेळत असताना चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. येतोय शैलेंद्र घोडेकरच्या बॅटमधून षटकार. धावफलकावरती 2 बॉल. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते. 12 बॉल मध्ये 30 वरती खेळतोय शैलेंद्र घोडेकर. स्लोवर वन चेंडू होता. पुन्हा एकदा फिल्डर आहे. जबरदस्त कॅच. मिड ऑन रिझनला हा झेल टिपलाय आणि इथे मात्र सर्कलच्या वरून खेळण्याचा इरादा केला होता. थोडीशी लेन मागे ठेवली आणि या बॉलला क्लिअर करू शकला नाही शैलू. इथे विकेट जाताना गॉन. स्पर्धा आणि या घरच्या मैदानावरती शैलेंद्र घोडेकर करता टाळ्या झाल्या पाहिजे. 13 बॉल मध्ये केल्या 30 धावा. जबरदस्त बॅटिंग. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता, 2 विकेट गेले 4 या धावसंख्येवरती, तिथून शैलूची बॅट लागली आणि शैलूची बॅट खूप काही सांगून गेली या मॅच मध्ये. 30 धावा 13 बॉल मध्ये केल्या आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या न्यू बॅटर इन झालाय विवेक. त्याला आपण पाहतोय 3 बॉल. धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 46. चौथं षटक आपण पाहतोय. चौथ्या षटकातील हा चौथा बॉल. विवेक हार्ड हिटर, सिक्सर किंग. कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी षटकार ठोकणं हा स्वाभाविक गुण आहे विवेकचा. हाफ ट्रॅकर ब्लाइंड झाला. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक होता आणि इथे मात्र एक धाव येईल ते लेग बाईटच्या माध्यमातून. शरीराचा संपर्क जाणवलाय आणि म्हणूनच पंचांनी लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव हा इशारा केला. धावपळक 47. आतापर्यंत 4 बॉल 47 धावा. कमबॅक करून देतोय स्वप्नील. 5वा चेंडू चौथ्या ओव्हरचा. पहिला मॅच पाहतोय. आजच्या दिवसातली पहिली इनिंग. एकविरा नायगाव संघ बॅटिंग करत असताना
पुन्हा एकदा खालीच राहिलाय. जास्तीत जास्त ही खेळपट्टी साथ देते आज स्वप्नीलला. या लेंथ वरती बॉल सबमरीनच्या माध्यमातून खालीच निघून जातोय. डॉट बॉल येतोय. प्रकाश 11 कोचिवडा संघ गोलंदाजी करत असताना जबरदस्त सध्या स्वप्नीलला पाहतोय बॉलिंग मार्कवरती. शेवटचा हा बॉल चौथ्या ओव्हरचा. स्ट्राईक इनला सध्या रुपेश आहे. जबरदस्त बॅटिंग. त्याच्या बॅटमधून देखील धावा येत आहेत. 7 मध्ये 15 केल्यात. आणि शेवटच्या बॉलवर 3 वेळा आपण पाहिले की शेवटच्या बॉलवरती प्रहार. चेंडू सीमारेषी पार. आर के नावाचा आर के धमाका बिग बॅश षटकार. 4 ओव्हर. अगदी वेळेवरती आपले 4 ओव्हर कंप्लीट केलंय. टायमिंग नुसार जो टायमर सेट केलाय ना बरोबर वेळेवरती आहेत. म्हणजे वेळेनुसार चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी आहे प्रकाश 11 कोचिवड्या संघाच्या माध्यमातून. 4 ओव्हर. टीमची धावसंख्या टोटल सध्याच्या घडीला 53 धावा 53. स्लॉग ओव्हर मध्ये आलाय. नैतिक पायावरचा बॉल पिकअप शॉट आउट ऑफ दी पार्क. विवेकच्या बॅट मधून येतोय पिकअप षटकार. गेला विवेकच्या बॅट मधून षटकार आला आणि टीमची धाव संख्या 59 धावा. या धाव फलकावरती नैतिक बॉलिंग मार्क वरती. फुल्लर लेन इथे इनसाइड आउट करून खेळायचा होता. फिल्डर आहे आणि हा जजमेंट सहित झेल घेण्याचा प्रयत्न होता. झेल सुटलाय. रनआउटची संधी. एका मॅच मध्ये अमृत वैती 2 चुका करू शकत नाही. एकतर कॅच सुटला परंतु मात्र रनआउटच्या माध्यमातून विवेकला परतावा लागतंय. बॅक टू द पव्हिलियन. दुसरी धाव घेताना इथे विकेट गेलाय. धावा 60 2 बॉल. मध्ये एकविरा टीमचा कॅप्टन कोल मैदानाच्या आतमध्ये आलाय. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये याचा आयकॉन प्लेअर म्हणून त्याला देखील आपण पाहणार आहोत नेक्स्ट वीक मध्ये. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला आहे 60 धावा 2 बॉल. विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 4 गडी बाद. विसरून चालता कामा नये कालच्या दिवसात 98 धावा चेस झाल्यात. म्हणून या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. आणि काय बॅटिंग झाली होती कालच्या दिवसात धुमाकूळ. 40+ ओपन हाफ. परंतु जबरदस्त प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत. आणि काल बाजी मारली पागदारी बॉईज एकविरा स्पोर्ट्स या संघाने. स्लोवर 1 चेंडू होता. हवेत टर्न केलाय. फ्लाइट दिलाय. इनसाइड आउट करून खेळलेला पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. संचितच्या बॅट मधून येतोय चौकार. धावफलकावरती आल्याच पहिल्याच बॉल वरती स्लोवर 1 चेंडूला ओळखलं आणि 4 धाव्याने आपले अकाउंट ओपन केलंय. आडव्या बॅटने काय फोर्स केले या बॉलला. पॉवर जनरेट केले. शॉर्ट आर्म जॅमचा षटकार.
जबरदस्त फटका, शॉर्ट आर्म जॅमचा फटका आणि 6 धाब्याने धावपळक. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर बरोबर बॅलन्स केलं आणि शॉर्ट आर्म जॅम. 6 धाब्याने धावपळक. टीमची धावसंख्या 70 धावा, 4 बॉल. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉलला गगनचुंबी हाय अँड हँडसम लॉंगेस्ट सिक्सर. संचितने इथे इशारा दिलाय की का आयकॉन प्लेअर म्हणून त्याचे वर्णी लागले. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आल्यास त्याच्या बॅट मधून 3 बाउंड्रीज येत आहेत, 1 चौकार 2 षटकार आणि टीमची धावसंख्या आहे 5 बॉल 76 धावा, 76. पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल आणि इथे सध्या 1 रन धावून पळून पूर्ण केलंय. ओव्हरऑल पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकविरा नायगाव टीमने 77 धावा केल्या आणि जिंकायला 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो प्रकाश 11 कोचिवडा या संघाला. जेव्हा जेव्हा 70+ धावा या मैदानावरती आल्या तेव्हा तेव्हा धावा चेस होताना पाहिले. जेम्स बॉन्ड राईस संघ या ठिकाणी दाखल होते, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. सर्व टीमचं या ठिकाणी करूया वेलकम. मोहित आणि संपूर्ण टीम. त्यांच्या अपोजिट आहे द ग्रेट मराठा जूचंद्र. तर आपण देखील या टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन आले असेल तर आपण टॉस करणार आहोत. द ग्रेट मराठा संघ ऑन द वे आहे तर इथे दाखल होईल. राई आणि ग्रेट मराठा होणारा नेक्स्ट मॅच. जाऊया या मॅचच्या दिशेने. जिंकायला आहे 78चं टार्गेट आणि त्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग. शैलूच्या बॅटमधून 30 धावा, त्यानंतर रुपेशने जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याच्या बॅटमधून 3 षटकार, टोटल 20 धावा रुपेशच्या बॅटमधून देखील आल्या. विवेकने देखील चांगली बॅटिंग केली आणि शेवटला जर पाहिलं तर कमबॅक केलंय प्रकाश 11 कोचिवड्या संघाने. 77 झाल्यात, 78चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल या आवाज ऐकूया. भिवंडी परिसरातील गोड आवाज पायचे सुपुत्र निशांजी पाटील सर मायक्रोफोन वरती असतील. धन्यवाद अक्षयजी साठम सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय GNC11 RK ग्रुप आयोजित RK धमाका बिग बॅश. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो एकविरा स्पोर्ट नायगाव आणि त्यांच्या विरोधात प्रकाश 11 खोचिवडी या दोन संघामध्ये. खऱ्या अर्थानं प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये धावफलकावरती तब्बल 77 धावा उभारल्या आणि 78 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडे या संघासमोर ठेवलेलं आहे. सुरुवातीची 4 षटकं खऱ्या अर्थानं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला ऍड करावा लागेल. काय जबरदस्त बॅटिंग केली. सकाळच्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग राहिली आहे एकविरा स्पोर्ट नायगाव संघाची. रुपेशच्या बॅटमधून तब्बल 20 धावा. शैलेंद्र घोडेकर अप्रतिम बॅटिंग केली. आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तब्बल 30 धावा त्याच्या बॅटमधून. विशाल कोहलीला बॅटनं फारसं काही करता आलेलं नाही आहे. 2 धावांवरती तो बाद झाला.
तदनंतर जर पाहिलं तर संघाचा कॅप्टन संजीत कोळी मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून देखील 4 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 षटकार आणि 4 चौकार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण या मॅचमध्ये पाहिला. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. प्रकाश 11 खोचिवडे संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा, कारण आज फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत आज देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर चांगली क्रीडा स्पर्धा. चला बॅटर बी फास्ट, लवकर मैदानावरती दाखल व्हा. प्रकाश 11 खोचिवडे संघाची आज सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. मागील 2 सामने जर पाहिले तर एकविरा स्पोर्ट नायगावच्या विरोधात खेळत असताना प्रकाश 11 खोचिवडे या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. मागील 2 सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा या संघाने पराभव केला आहे, परंतु आज अप्रतिम कामगिरी एकविरा स्पोर्ट नायगाव संघाची पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाली, कारण भरपूर मोठी धावसंख्या स्कोर कार्डवरती उभारली आहे. 77 धावा आणि 78 धावा या मॅचमध्ये डिपेंड करायच्यात. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा युवा गोलंदाज निमेश सांदणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इन कटर आउट कटर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्याने पाहिलंय आणि वेगवान गोलंदाज आहे. वेगावरती स्वार होऊन तो सातत्यानं गोलंदाजी करत असतो आणि या मॅचमध्ये षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी त्यालाच इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी मैदानावरती प्रकाश 11 खोचिवडे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर निखिल हा फलंदाज आणि त्याच्या सोबतीला अमृत याला देखील तुम्ही पाहताय. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला होती सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती अमृत वैती हा फलंदाज तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल, गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल जर पाहिला तर नो बॉल. या ठिकाणी जर पाहिला तर ओव्हर स्टेपचा नो बॉल निमेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती मिस्टेक केली आहे निमेशने. नो बॉल टाकलाय एक्स्ट्राच्या स्वरूपात. धाव मेल. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर अमृतला तुम्ही पाहताय, एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. इथे देखील पुन्हा एकदा नो बॉल. सातत्याने दुसऱ्यांदा नो बॉल टाकलाय ओव्हर स्टेपच्या स्वरूपात. निमेश सांधणे इथे मिस्टेक करतोय. रनअप चुकलाय खऱ्या अर्थानं. एकंदरीत रनअप चुकला तर चेंडू चुकतो. मागील 2 चेंडू चुकलेत निमेश सांधणेचे. आणि वेगवान गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ओव्हर स्टेपचे 2 नो बॉल सातत्याने निमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. दोन्ही चेंडू चांगले होते, परंतु ओव्हर स्टेपच्या स्वरूपात नो बॉल राहिलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 2 या आकड्यावरती. 2 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. इथून जर पाहिलं तर फ्रीजचा चेंडू असेल, सर्कलला भेदणारा फटका खेळण्याची संधी आहे. इथे मुक्त जर पाहिलं तर बंद जुगारता येऊ शकतात फलंदाज अमृत वैतीला, कारण इथे देखील जर पाहिलं तर फ्रीजचा बॉल सुरुवातीलाच. गोलंदाज निमेश सांधणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न हवेत खेळलेत, परंतु फ्रीजचा चेंडू आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विवेक कोळीच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा फ्रीजचा चेंडू होता. इथे एक धाव मिळाली अमृतला. अमृतच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 3 या आकड्यावरती. 78 धावाचा भरपूर मोठा चेस या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडे या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झालेली आहे, कारण आतापर्यंत 3 धावा दाफलकावरती बनल्यात, परंतु निमेश सांधणे एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. चांगला कमबॅक त्यांनी मागील चेंडूवरती केलाय. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस वेगवान चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 धावा. आतापर्यंत एकच चेंडू टाकला या षटकामध्ये निमेशने. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपात धावा खर्च होत आहेत. वेगवान गोलंदाजी करतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नियंत्रण गोलंदाजी करत असताना असणं फार महत्वाचं आहे. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॅकफुटला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळते. वेगवान तेज तरार चेंडू निमेश सांधणे याही चेंडूवरती जर पाहिलं तर वेगामध्ये गोलंदाजी करतायत. भन्नाट वेग धारण केलाय आणि इथे आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. निमेशच्या माध्यमातून कमबॅक करणारा चेंडू राहिला. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी भरपूर सारे चेंडू टाकलेत. व्हाईट बॉल टाकले गेले, नो बॉल टाकले गेले, परंतु कमबॅक करणारा चेंडू देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील सरळ बॅटने ऑन दी ऑफ खेळलाय. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, परंतु बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार.
आहे प्रेम काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका फलंदाज निखिलच्या बॅट मधून तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. आलाय चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट निमेश चांदणे यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर करू शकलेलं नाही आहेत. काऊ कॉर्नर फेजला फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये निमेशने खर्च केल्यात. एक चौकार आल्या फलंदाज निखिलच्या बॅटमधून त्यांनी स्ट्राईक रोटेट केली आहे. एका बाजूला अमृतला देखील या मॅच मध्ये आक्रमक व्हावं लागेल कारण 78 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि इथून धावा बनवणं फार गरजेचं आहे. प्रकाश 11 कोचिवडे या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती निमेश. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पूल केलाय. वॅकेंट एरिया गॅप मध्ये केलेत. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमृतच्या बॅट मधून येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला पुलचा फटका पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केले या स्ट्रोकला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या 13 धावा धाफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील खोलवाटामध्ये चेंडू होता समोरच्या दिशेने केले गॅप मध्ये. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये अमृत वैतीच्या बॅट मधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. असरंजित गिनी दादा रे असरंजित गिनी दादा रे असरंजित गिनी दादा रे. माझे बेटी अमर प्याला नदायुना दादा और गरीबांचा हैरत मला सारे. थँक्यू. पहिल्या षटकाचे देखील संपला आणि इथे जर पाहिलं तर 78 धावांचा पाठलाग करत असताना प्रकाश 11 खोचिवडे या संघाने धाफलकावरती धावा जोडल्यात त्या 17 धावा. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि दोन्ही फलंदाजाची देहबोली आणि आविर्भाव सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. चांगली बॅटिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 विशाल कोळी. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर धावतात वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग निमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकअप चांगलं दिलंय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 40+ फॉर्मॅट मधून खेळत असताना विशाल कोळीनं आज रेग्युलर क्रिकेटच्या फॉर्मॅट मध्ये तो खेळतोय. आपल्या संघाचं नेतृत्व करतोय आणि खऱ्या अर्थाने इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा बनल्या त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. इथे देखील खोल आत टाकला होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटला. त्या ठिकाणी सर्कलमध्ये वर्तुळामध्ये फिल्डर आहेत. फक्त एकच धाव. मागील 2 चेंडू चांगले राहिलेत कारण मागील 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलाय परंतु चांगल्या लेंथवरती चांगल्या लाईनवरती गोलंदाजी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर वेगवान गोलंदाजी केली गेली विशालच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. नियंत्रण त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं भरपूर मोठा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये विशाल करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. यावेळेस देखील केल्याचा प्रयत्न. फटका फसलाय. यष्टीरक्षक डाऊन द बॉल मिस्टेक करणार नाही. पहिला धक्का या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडे या टीमला बसलाय. अमृत वैती बॅक टू द पॅव्हिलियन.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमृतने केला, त्याचा फटका बसला, टायमिंग प्रॉपर करू शकले नाही यष्टांच्या मागे. शैलू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, सेफ हँड आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल इथे पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅचमध्ये प्रकाश 11 खोचिवड या टीमला बसलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे, खूप चांगली भागीदारी पाहायला मिळाली दोन फलंदाजामध्ये. आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज अमृतला बाद केलाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट झूचंद्र आणि जेम्स बॉन्ड रॉय दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल कोळी काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. अप्रतिम कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आतापर्यंत या मॅच मध्ये. राऊंड विकेट, गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि इथून जर पाहिलं तर निमेश चांदणे चांगली फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फक्त एकच धाव मिळाली. काही अप्रतिम गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थानं पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहायला मिळाली. इथे जोडी फोडली. आम्ही कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला, विशाल कोळी वकील जर असताना तर घटस्फोट एक्सपर्ट बनला असता, कारण ज्या पद्धतीने तो जोड्या फोडतोय ना अप्रतिम. या मॅच मध्ये देखील त्यांनी जोडी फोडली आहे निखिल आणि अमृतची. अमृतला बाद केलाय या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. यावेळेस देखील समोरच्या दिशेने उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6वाला षटकार फलंदाज निखिलच्या बॅट मधून. काय जबरदस्त लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. ओव्हरपिच चेंडू होता, लेंथ लवकर ओळखली आणि सरळ चेंडूला पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे निखिल रंगात आलाय. जबरदस्त बॅटिंग करू लागला या मॅच मध्ये. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट. यावेळेस देखील पुलटाच बॉल ऑन साईडला मिड विकेट रिजनला चेंडूला टर्न केलाय. बाउन्स जास्त आहे, बॉल सीमारेषा ओलांडतोय. सलगचा दुसरा मोठा फटका फलंदाज निखिलच्या बॅट मधून आलाय चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 31 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे, त्या ठिकाणी मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये 78 तर भरपूर मोठा चेस आहे. आणि आतापर्यंत प्रकाश 11 खोचिवडे या संघाने धावफलकावरती 31 धावा जोडल्यात. येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग निखिल करतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती अवघ्या 4 धावा गोलंदाज विशाल कोळीनं खर्च केल्या. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा त्याच्या विरोधात ठोकल्यात. अप्रतिम बॅटिंग. येणारे 18 चेंडू 47 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण एका बाजूला प्रकाश 11 खोचिवडे संघ शेवटच्या चरणापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा संघ आहे. आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये देखील रंगत आपल्याला पाहायला मिळेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचं, लढायचा संघर्ष करायचं. क्रिकेटच्या पटलावरती देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचा संघर्ष करायचं. आणि तो संघर्ष मैदानावरती सध्याच्या घडीला या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा कॅप्टन संचित कोळी हा गोलंदाज दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एका बाजूला राकेश वैती तो मैदानावरती दाखल झालाय. त्याच्याही बॅटमधून आतापर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती संचित कोळी. महत्वाचं षटक आहे, या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू 47 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला ऑन राईटचा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी संचित. त्या ठिकाणी जर पाहिलं तर निमेश चांदणे होता, थोडीशी चाच पडली. बॅकअप खूप चांगला पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. जेम्स बॉन्ड रॉय आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट झूचंद्र दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा संचित. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय. लॅक ऑफ स्पेस, गतीचा काटा इथे बदललाय, परंतु दिशा इन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती
34 धावा धावा बनल्या त्या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं खूप चांगली सुरुवात केली आहे प्रकाश 11 खोचिवडे या संघाने, परंतु इथून आणखीन चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये संचित कोहलीला तुम्ही पाहताय यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, पटका फसलाय, फिल्डर पोहोचतात त्या ठिकाणी, धावतात वेगाने, जीवाच्या आकांतामध्ये धावलेत. मनीष होते त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न मनीषने जरूर केलाय परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चला द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे, कारण राईस संघाचं कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे रवी वाघमारे. द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. इथे जर पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु फटका फसला होता. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जर पाहिलं तर मनीष वैतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संचित ओव्हर द विकेट. यावेळेस देखील वेगवान चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले ती उंची प्राप्त झालेली नाही आहे. ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल, टेक्निकल सपोर्ट घेतला जाईल, रिव्ह्यू घेतलाय एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने. या आमचे तिसरे पंच पाहणी करा. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे पारदर्शकता, आणि पारदर्शकतेचे दुसरे नाव डिका स्पोर्ट लाईव्ह, आणि अगदी त्यांचाच या ठिकाणी सपोर्ट घेतला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. काय जबरदस्त आयोजन नियोजन, दीपेश दादा डिंडेकर यांची क्रीडा स्पर्धा, अर्थातच आरके धमाका बिग बॅश. आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. पहिला सामना रंगतदार रोमहर्षक आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत, कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर बलाढ्य संघ, एकाच परिसरातून बिलॉंग करतात, एकमेकांच्या विरुद्ध अनेकदा खेळलेत, आज देखील खेळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल, कारण रिलीज केल्यानंतर संचित मध्ये आलेत, त्यामुळे इथे जर पाहिलं तर व्ह्यू आलेला नाही आहे, कारण बॉल रिलीज झाल्यानंतर तिथे मध्ये आलेत संचित, त्यामुळे चेंडू दिसत नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल आणि ते व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा. धावा बनतायत खऱ्या अर्थानं, आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल संचितला, कारण या षटकामध्ये व्हाईट बॉल टाकले गेले, दुहेरी धावा आलेत, आणि इथून जर पाहिलं तर चांगलं कमबॅक करावं लागेल, कारण विजय हा जर पाहिला तर शौर्याचा अलंकार आहे, तो मागून मिळत नाही, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, आणि खऱ्या अर्थाने ती मेहनत मैदानावरती एकविरा स्पोर्ट नायगाव संघाची सुरू आहे. आणि इथून जर पाहिलं तर संचित देखील जीवाच्या आकांतामध्ये गोलंदाजी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. या मॅच मध्ये राकेशच्या विरोधात इथे क्लीन बोल्ड, त्रिफलाचित दांडी गुल, फलंदाज बाद. खूप चांगलं संगीत आपण ऐकतोय. खऱ्या अर्थाने एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचं गुणगान गाणारं संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून आपण ऐकलं. मागील 20 वर्ष ज्या संघाने या परिसरामध्ये मक्तेदारी केलेली आहे तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आज देखील आपली मक्तेदारी या मैदानावरती या संघ दाखवतोय, आज आपली दावेदारी पेश करतोय. याही सामन्याच्या माध्यमातून या ठिकाणी टॉस केला जातोय. द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र आणि जेम्स बॉन्ड रॉय या दोन संघामध्ये 4 षटकांचा सामना असणार आहे, आणि टॉस जिंकलेला आहे जेम्स बॉन्ड रॉय या संघाने. निर्णय कळवायचा आहे, 4 षटकांचा सामना, 4 षटकांचा सामना असणार आहे, आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. रवी तुम्हाला बॅटिंग करायची आहे.
बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर संचित यांना तुम्ही पाहताय फलंदाजाला बाद केलं, क्लीन बोल्ड केलं, राकेशला बाद केलं. नवीन फलंदाज अभिजित वैती मैदानावरती दाखल झालाय. काय जबरदस्त कमबॅक कॅप्टनने केलं या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी संचित कोळी करतोय. मागील काही वर्षामध्ये संचित कोळी नाव देखील सातत्यानं मात्र या परिसरामध्ये घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं आपल्या खेळानं त्याने सर्वांनाच प्रभावित केलंय. आज देखील या मॅचच्या माध्यमातून संचित कोळी प्रभावित करतोय. संघ अडचणीमध्ये सापडला, स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार, वेगवान चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू संचित कोळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू आलाय डॉट. वाह, वेगवान गोलंदाजी, वेगावरती स्वार झालेत आणि इथे जर पाहिलं तर बीट केलाय फलंदाज अभिजितला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा. अप्रतिम कामगिरी, काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतो. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 31 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या आणि इथून जर पाहिलं तर या षटकामध्ये आतापर्यंत भरपूर कमी धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील फुलटॉस बॉल होता. ओ स्टेपचा नो बॉल. सातत्याने मिस्टेक केल्यात आज गोलंदाजाने. इथे ओव्हरस्टेपचा नो बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये जर पाहिलं तर निमेश चांदणेने अशा प्रकारचे 2 नो बॉल टाकले होते. ते संचितने मिस्टेक केली आहे. 1+1 अशा 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. इथून जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. नो बॉल टाकले गेलेत आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट होईल का अगदी हे देखील पाहावं लागेल. कारण समोर आहे प्रकाश 11 कोचिवडे संघ. अप्रतिम कामगिरी करण्यासाठी हा संघ देखील जाणला जातो. स्ट्रायकिंग एंडला निखिल, त्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी या मॅच मध्ये आपण पाहिली आहे आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो याही मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर संचित पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. वेगवान चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फक्त एकच धाव. अस्त्राचा वापर केला, प्रमुख अस्त्राचा वापर केला. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा. षटक क्रमांक 3 आतापर्यंत सुरू आहे. लांब लचक षटक आतापर्यंत संचितचं राहिला. कारण या षटकामध्ये वाईट बॉल टाकले गेले, नो बॉल टाकला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत भरपूर सारे चेंडू आतापर्यंत या डावामध्ये टाकलेत. शेवटचा बॉल या षटकातील, परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज अभिजितला तुम्ही पाहताय. अभिजितने संघर्ष केलाय. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून धाव आलेली नाही. इथून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस जर पाहिला तर स्लॅश केलाय, थोडेसे बॅकफुटला गेले, पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेत. अमर त्या ठिकाणी धावतात वेगाने, फिल्डिंग चांगली अमरच्या माध्यमातून. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र या संघाचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम अनिकेत, वेलकम. जर पाहिलं तर या ठिकाणी जर चेतन याला देखील तुम्ही पाहताय, कल्पेशला देखील आज तुम्ही पाहणार आहात. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र संघाचं नेतृत्व करत असताना मितेश शिंगोटे हा देखील दाखल झालाय. गणेश साटम यांना देखील तुम्ही पाहता. रवी वाघमरे, संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झालाय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी मागील षटकामध्ये संचित कोळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कर्णधार फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा, तर कठीण परिस्थितीमध्ये त्याला आपल्या संघाला अनुकूलता देता आली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये संचित कोळीनं आपल्या संघाला अनुकूलता दिली आहे. बॅटिंग करत असताना संघ अडचणीमध्ये सापडला, संचित मैदानावरती दाखल झाला, त्याच्या बॅटमधून धावा. गोलंदाजी करत असताना देखील संघ अडचणीमध्ये सापडला आणि काय गोलंदाजी केली आहे संचितने. या मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक त्याचंही राहिलंय. परंतु येणारे 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती निमेश चांदणे हा युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला निखिल हा फलंदाज, त्याच्या बॅटमधून धावा आलेत. काय जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळतो या 2 संघामध्ये.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता. शरीराचा वेध घेतलाय. इंजोर्ड केले फलंदाज निखिलला, कारण वेगवान चेंडू होता, शरीर भेदी चेंडू होता, शरीराचा वेध घेतलाय आणि खऱ्या अर्थाने इथे चेंडू आलाय डॉट. समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 36 धावा. एका बाजूला प्रकाश 11 कोचिवडे संघ मैदानावरती खेळतोय आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आज आपल्या घरच्या मैदानावरती अस्तित्वाची लढाई लढतोय या मॅच मध्ये. 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता. निमेश सांदडे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील कोल आत टाकलाय. आणखीन एक चांगला चेंडू. वा निमेश वा. अप्रतिम गोलंदाजी करताय. सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती त्याने प्रभावित केलाय. फलंदाजांना अगदी भरपूर मोठे प्रश्न विचारलेत, अवघड प्रश्न विचारलेत, उत्तरच नाहीये. नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते, निरंतर गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये. निमेशच्या माध्यमातून समीकरण बदललंय. 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 78 धावांचा मोठा चेस आणि आतापर्यंत धाव फलकावरती धावा बनल्यात 43 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर पोहोचतात वेगाने लॉंग लेग रिजन मध्ये आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 45 धावा. फुलटॉस चेंडू होता. हवं तसं फायदा घेता आलेला नाही या फलंदाज अभिजितला, कारण या चेंडूवरती मोठा फटका तो घेऊ शकला असता, परंतु प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. जय म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर जर पाहिलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र संघ या ठिकाणी दाखल झाला आणि पुढच्या मॅच मध्ये त्यांचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 45 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. या 3 चेंडूवरती फक्त 3च धावा निमेश सांदडेने खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मनीष वैती येतोय चेंडूवरती. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47 धावा. काय जबरदस्त कमबॅक केल्या. अप्रतिम कमबॅक या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका क्षणाला असं वाटलं होतं की या मॅच मध्ये प्रकाश 11 खोचिवडे संघ ड्रायव्हिंग सीट वरती आहे, कारण ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये धावा बनल्या होत्या, परंतु इथे धावा थांबवल्यात. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात तेव्हा धावा थांबतात. या मॅच मध्ये देखील तसंच काही धावा थांबल्यात आणि इक्वेशन जर पाहिलं तर या मॅच मध्ये आणखीन 31 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय. मनीष त्या ठिकाणी थोडेसे सापडले आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आज मनीषच्या दिशेने भरपूरदा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. मनीष फाईन लेगला गेला तेव्हा देखील ते चेंडू त्याच्या बाजूने. मनीष स्क्वेअर लेग रिजनला गेला तेव्हा देखील चेंडू त्याच्या दिशेने, परंतु फिल्डिंग चांगली केली आहे मनीषने आतापर्यंत या सामन्यामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49 धावा. येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 29 धावा. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अभिजित वैतीला करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. हो, फुल टॉस बॉल. इथे जर पाहिला तर या चेंडूवरती संधी होती, मोठा फटका खेळू शकली असते, परंतु इथे इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळेल. समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 28 धावा. या मॅचच्या निर्णायक क्षणाला वाईट चेंडू टाकलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि इथून 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. प्रकाश 11 कोचिवडे संघ मागील 2 सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा या संघाने पराभव केलाय, परंतु आज हा संघ मागे राहिलाय. एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. निमेश सांदडेने देखील अप्रतिम कमबॅक या मॅच मध्ये केलाय. मागील 2 षटकं जर पाहिलं ना तर कमालीची राहिली आहेत. एकविरा स्पोर्ट नायगाव संघासाठी संचित कोळीच्या माध्यमातून देखील कमबॅक केलं गेलं. याही षटकामध्ये भरपूर कमी धावा निमेश सांदडेने खर्च केल्यात. समीकरण बदललंय. येणारे 7 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 5 व बॉलिंग ट्रॅक वरती धर्मेश हा गोलंदाज दाखल झालाय. खऱ्या अर्थानं धर्मेशला मी 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील पाहिलं होतं. नगरसेवक चषक 2026 मध्ये जुचंद्रच्या क्रीडांगणावरती 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये तो होता आणि आज त्याला संघामध्ये वर्णी लागली आहे. धर्मेश बॉलिंग ट्रॅकवर. ओ यावेळेस देखील धर्मेशच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज बाद. जी पाहायला मिळते धर्मेशने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले. समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू 28 धावांची आवश्यकता. धर्मेश दास बॉलिंग ट्रॅक वरती युवा गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये त्याला सातत्याने पाहिलंय. आज संघामध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोनं त्याने पहिल्या चेंडूवरती केलंय. फलंदाज निखिलला बाद केले. नवीन फलंदाज मैदानावरती पियुष मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी जर पाहिलं तर धर्मेश दास आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांनी करावा लागेल. ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु इथून जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय. 4 चेंडू 28 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने घुसखोरी केलेली आहे. या मॅच मध्ये शिरकाव केलाय असंच म्हणावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू. वा धर्मेश वा. काय कॉन्फिडन्स आहे धर्मेश दासचा. अप्रतिम गोलंदाजी करतोय. कारण मी याला 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला पाहिलं होतं आणि त्या सामन्यामध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या गोलंदाजावरती आक्रमण केलं होतं आणि ते तिसऱ्या पंचाची मदत घेतली. यस रिव्ह्यू घेतल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने. धर्मेश खऱ्या अर्थानं 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये होता आणि त्या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या गोलंदाजांवरती आक्रमण केलं. तेव्हा धर्मेशने सांगितलं होतं मी जर संघामध्ये असतो ना तर एवढ्या धावा खर्च केल्या नसत्या आणि आज खऱ्या अर्थानं तो चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 चेंडू त्याचे खूप चांगले राहिलेत. ऑनफिल्ड डिसिजन आहे. वाईट बॉल नाही परंतु इथून जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचानं चॅलेंज केलाय. ऑनफिल्ड डिसिजन वाईट आहे का? यस ऑनफिल्ड डिसिजन देखील वाईट आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. टेक्निकल सपोर्ट घेतला. विशालजी पाटील यांचं देखील आगमन झालं. खऱ्या अर्थानं आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आज भरपूर सारे क्रीडा रसिक या क्रीडांगणावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जुचंद्रचा संघ मैदानावरती खेळतोय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 51 धावा. व्हाईट बॉल आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये झालेला आहे. येणारे 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 27 धावा. हो यावेळेस देखील बॅटची लिडिंग आहे. ज्येष्ठांच्या मागे रुपेश कोई मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. चर्चेमध्ये आलेत. आज संघामध्ये संधी मिळाली आहे आणि खऱ्या अर्थानं संधीचं सोनं त्याने केलंय. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शरीरापासून दूर खेळलेत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय भावेशजी पुणेकर दादांचं देखील आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व भावेशजी पुणेकर दादांना तुम्ही पाहताय आणि त्यांचं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. शॉट थर्डला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल.
अमर त्या ठिकाणी होता. अमरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग राहिली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 53 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. इथून जर पाहिलं तर सामना जिंकणं प्रकाश 11 खोचिवडे संघासाठी इम्पॉसिबल राहिलाय आणि ते मोठा फटका, पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. स्ट्रोक पाहायला मिळाला अभिजितच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून असे फटके येणं गरजेचं होतं, परंतु इथे उशिराने हा फटका अभिजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती धर्मेश दास हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये मनीष वैथी. आज मनीषच्या मागे चेंडू लागलाय. इथे देखील चांगली फिल्डिंग आणि ते सामना जिंकलेला आहे. एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने आज आपल्या घरच्या मैदानावरती प्रकाश 11 खोचिवडे या संघाचा पराभव केलाय. इलाका हमारा और धमाका भी हमारा हे सांगत असताना या मॅच वरती नाव कोरलंय एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. एकच संघ एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. डावामध्ये बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपण स्क्वेअर ड्राईव्हचे फटके पाहिले, स्ट्रेट ड्राईव्हचे फटके पाहिले, फ्लिकचे फटके पाहिले, पुलचे फटके पाहिले, अर्थातच ज्याने मैदानाच्या चहूबाजूने धावा बनवल्या तो खेळाडू ठरलेला आहे या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच शैलेंद्र घोडेकर इज द मॅन ऑफ द मॅच. या शैलू आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थानं मैदानाच्या चहूबाजूने त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळाले. काय ते फ्लिकचे फुलचे फटके. अगदी त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी ना इतका तो उठून दिसला या मॅच मध्ये, परंतु दृष्ट लागू नये त्याला. इतका चांगल्या दाटीचा खेळाडू शैलू आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुरुवात खराब झाली होती. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी बोकाळे साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करायचा आहे. शैलेंद्र घोडेकर आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करा. आर के बिग बॅश